नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपला विषय आहे जपमाळ. जपमाळ कुठली वापरायची, का वापरायची? जपाचे प्रकार तर आपल्याला माहिती आहे, जसं की नित्य जप, अखंड जप, मानस जप, भ्रमर जप, प्रायश्चित्त जप आणि बरेचही अजून काही प्रकार आहेत. तर हे जपाचे जे प्रकार आहेत किंवा हा जो जप आहे जो आपण इष्टदेवतेचा करतो, तर एका ठराविक माळेवर करतो. बघा तुम्ही, बऱ्याच माळांचे प्रकार असतात. मग कुठली माळ कुठल्या देवतेसाठी उपयुक्त आहे किंवा आपल्यासाठी उपयुक्त आहे, तर त्यासाठी ह्या जपमाळेचा उपयोग करतात. आणि खरं सांगू का, हे तर कलियुग आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि कलियुगात कलीनेच आपल्याला शाप दिलेला आहे की तुम्ही जर कुठलं पाप केलं तर त्या पापाचं 10 पटीने त्या पापामध्ये वाढ होणार, ते पाप वाढत जाणार. पण मग परमेश्वरांनी आपल्याला काय सांगितलं आहे की हे पाप तुम्हाला निरसन करायचं असेल, कमी करायचं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? अखंड नामस्मरणात राहिलं पाहिजे. मग हे नामस्मरण आपण कशासाठी करणार? आपण आपली जी पापं आहेत ते तर निरसन होतीलच, पण त्याशिवाय आपण जास्तीत जास्त देवाच्या जवळ जाऊ. ह्या कलियुगात जेवढे नामस्मरण तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्ही देवाच्या जवळ लवकर जाल. आणि म्हणून आपण हे नामस्मरण करतो. पण नामस्मरण करताना जपमाळ वापरतो. ती का बरं? कारण आपलं मन हे खूप चंचल आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि हे मन स्थिर ठेवण्यासाठी, शांत राहण्यासाठी आपण ती माळ वापरतो. कारण आपण जेव्हा माळ घेतो हातामध्ये तेव्हा आपलं सगळं चित्त त्या नामजपावर जातं. मग आपला जो जप आहे तो छान व्हावा आणि आपण जास्तीत जास्त देवाच्या जवळ जावं, हा त्याचा उद्देश असतो. त्यामुळे आपण ही जपमाळ वापरत असतो. चला तर मग आता मी तुम्हाला सांगते की जपमाळ कुठल्या कुठल्या आहेत, त्याचे प्रकार कुठले आहेत आणि कुठली माळ वापरल्याने किंवा कुठल्या माळेवर कुठला जप केल्याने कुठली देवता तुम्हाला प्रसन्न होते. पहिली माळ आपली रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष म्हणजे काय? तर अशी पौराणिक कथा आहे की जेव्हा एकदा भगवान शंकर जगाचा विचार करत होते आणि त्यांना खूप दुःख झालं, ते खूप दुःखी होऊन त्यांनी अश्रू ढाळले. ते अश्रू पृथ्वीवर पडले आणि ते पृथ्वीवर पडल्यानंतर तिथे एक वृक्ष निर्माण झाला. तो वृक्ष म्हणजे रुद्राक्षाचा वृक्ष. तर त्याला जे फळ आलं त्या फळालाच काय म्हणतो आपण? रुद्राक्ष म्हणतो. ही माळ भगवान शंकर तसेच आपले श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी वापरली जाते. आणि त्यांचा जो नामस्मरण असेल, त्यांचा जप असेल, म्हणजे भगवानांचा ओम नमः शिवाय किंवा स्वामींचा श्री स्वामी समर्थ, तर त्यांच्यासाठी ही माळ वापरली जाते. खरं तर ह्या माळेनी असं म्हणतात की कुंडलिनी जी आहे आपली ती शांत राहायला मदत होते. आणि ही माळ कुठलेही दैवी कार्य असेल तर त्याच्यात खूप उपयुक्त ठरते. आणि दैवी कार्यामध्येही तुम्हाला खूप पुढं न्यायचं काम, म्हणजे अध्यात्मात तुम्हाला खूप पुढं न्यायचं काम ही माळ करत असते. अशी ही रुद्राक्षाची माळ. आपली दुसरी माळ आहे कमलगट्टा. कमलगट्टा ही माळ कमळांच्या ज्या बिया असतात त्याच्यापासून बनवलेली असते. आपल्याला तर माहिती आहे की लक्ष्मी माता ही कमळावर विराजमान असते आणि ती ह्या जे बिया आहेत त्याचा आस्वाद घेत असते. तिला खूप आवडतात कमळाच्या त्या बिया. आणि म्हणून कमलगट्टा ही माळ देवी लक्ष्मीसाठी, म्हणजे तिचा मंत्र जप करण्यासाठी आपण वापरतो. ही माळ धारण करत नाही, म्हणजे गळ्यात कधीही तुम्हाला घालताना दिसणार नाही. कारण ही जी माळ आहे ती जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी यंत्र असेल किंवा श्री यंत्र जे म्हणतो आपण ते असेल तर त्याच्यावर ही माळ ठेवतात. आणि कधीही पण आपण श्री सूक्त जेव्हा करतो तेव्हा ही माळ बाहेर काढतात आणि त्याच्यावर आपण कुंकुमार्जन करतो. तर अशी ही कमळांच्या बियांपासूनची जी माळ आहे ती म्हणजे कमळगट्टा माळ. ह्याच्या पुढची माळ आपली आहे स्फटिक माळ. स्फटिकाची माळ ही देवी सरस्वती, गणपती बाप्पा तसंच देवी लक्ष्मीला सुद्धा काही जण वापरतात. या माळेवर जप केल्याने सरस्वती माता किंवा लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते असं म्हणतात. त्याचप्रमाणे ही माळ धारण केल्यानंतर आपलं जे मन आहे ते शांत राहतं. समजा कुणाला उष्णतेचे जर विकार असतील तर ते उष्णतेचे विकार कमी व्हायला मदत होते. रागावर नियंत्रण ह्या माळेमुळे नक्कीच मिळतं. तर स्फटिकाची माळ ही तेवढीच छान, अगदी पांढरी शुभ्र असते आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न
त्याच्यावर करता येतं किंवा सरस्वती मातेलाही तुम्ही प्रसन्न करू शकता. म्हणजे सरस्वतीचा जो मंत्र आहे मुलांकडनं तुम्ही म्हणून घेऊ शकता या माळेवर, ओम सरस्वत्यै नमः. तर हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा गणपती बाप्पाचा ओम गंग गणपतये नमः हा मंत्रही तुम्ही ह्या माळेवर करू शकता. जसं बाकीच्या माळा आहेत तसंच ही माळ आपल्याला खूप उपयोगी आहे. पुढची माळ आहे वैजयंती माळ. वैजयंती ही एका फुलांची वनस्पती आहे. तर ती फुलं कशी असतात की लाल किंवा पिवळ्या रंगाची असतात. ही जी फुलं येतात तर त्या फुलांच्या ज्या बिया असतात त्या कधी तुटत नाहीत किंवा खराबही होत नाहीत आणि शिवाय ती चकचकीत असतात. अशी ही वैजयंती माळ. वैजयंती माळ ही जी आहे ती कृष्णांना भयंकर प्रिय आहे. जे श्रीकृष्णांसाठी जर तुम्ही कुठला जप करत असाल तर वैजयंती माळ ही प्रिय आहे. ही माळ कशासाठी वापरतात? ही माळ जी आहे तर ती माळ वापरल्याने तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होते असंही म्हटलं जातं. शिवाय तुमचा मान सन्मान जो आहे तो वाढतो. ही माळ कृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि कृष्णासाठी ही माळ वापरली जाते. भगवान श्रीकृष्ण यांना ही खूप प्रिय आहे. तसंच ह्या माळेवर देवीचे जे कुठले मंत्र आहेत तर ते तुम्ही म्हणू शकता. कुठल्याही देवीच्या मंत्रांसाठी म्हणजे असंही म्हणतात खरं तर की जी आपली लक्ष्मी माता आहे जी खूप सुंदर आहे आणि ती ह्या माळेच्या बियांमध्ये त्या दाण्यांमध्ये विराजमान असते. त्यामुळे देवीचे कुठलेही जर मंत्र असतील किंवा कृष्णासाठी जर कुठले मंत्र तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्ही वैजयंती माळेचा उपयोग नक्कीच करू शकता. आपली पुढची माळ आहे तुळशीची माळ. ही तर सगळ्यांना लोकप्रिय आहे आणि माहिती पण आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे भगवान विष्णूंचे जे काही अवतार आहेत म्हणजे श्रीराम झाले किंवा श्रीकृष्ण झाले तर ह्या सगळ्यांसाठी तुळशीची माळ ही वापरली जाते. आपण बघितलं असेल की कृष्णांचे जे भक्त असेल किंवा विठ्ठलाचे जे वारकरी म्हणजे विठ्ठलांचे जे भक्त आहेत जे वारकरी संप्रदाय आहे तर त्यांच्या गळ्यात किंवा श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत त्यांच्या गळ्यात आपण नक्कीच ही तुळशीची माळ बघतो. तर तुळशीची माळ ही अतिशय विष्णूंना प्रिय असल्यामुळे ती सगळी ही लोक घालत असतात, ती धारण करतात. ही माळ धारण केल्यानंतर ह्याचा उपयोग म्हणजे आपल्या जर घशात काही त्रास असेल तर त्या त्रासाचे संबंधीचे सगळे विकार जे आहेत ते दूर होतात. त्याचप्रमाणे शरीर शुद्धीसाठी सुद्धा ही माळ खूप उपयुक्त ठरते आणि अतिशय पवित्र अशी ही तुळशीची माळ असते. तुळशीची माळ आपण नक्कीच धारण करू शकतो. तर अशी ही तुळशीची माळ. आपली पुढची माळ आहे चंदनाची माळ. चंदनाची माळ ही 2 प्रकारात येते. एक पांढऱ्या मणी असतात आणि एकाचे लाल मणी असतात. पांढऱ्या चंदनाचे जे मणी असतात ते भगवान श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्यासाठी वापरले जातात. त्यांच्या जपासाठी किंवा कुठली पूजा असेल तर त्यासाठी वापरतात. आणि दुसरं म्हणजे लाल चंदनाचे मणी. ही जी लाल माळ असते ती गणेश पूजनासाठी किंवा गणपतीसाठी वापरतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्णासाठीही वापरली जाते. तर अशा ह्या माळा आहेत. अजूनही बऱ्याच माळांचे प्रकार आहेत पण कसं ह्या ज्या माळा आहेत त्या सगळ्यांना माहिती असणाऱ्या आहेत. मग पुढे अंबर माळ आहे आणि बरेच अध्यात्मात जर तुम्ही जसं पुढे जाताल तसे तसे माळांचे प्रकार हे वाढत जाते. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की पहिले व्हिडिओ पण बघा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका बरं का. धन्यवाद.